भारत, विविधतेने नटलेला देश. भारतीय संस्कृती ही कला, साहित्य आणि संगीत आदी आविष्कारांची खाणच जणू. याच माध्यमातून भारताच्या विविध भागात वैविध्यपूर्ण कला आणि संस्कृतींची जोपासना केली जाते. त्यातही चित्रकला ही अनादी कालापासून सगळ्यांनाच वेड लावत आली आहे. संभाषण कौशल्याआधी जन्मलेल्या आणि रंगांची उधळण करणाऱ्या या कलेनी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मनमुराद आनंद दिला. या सगळ्यांना कलासक्त बनवणारी एक कला म्हणजे चित्रकला. रंग, रेषा, रूप आणि भाव यांचं मूर्तिमंत रूप म्हणजे चित्रकला. फार पूर्वीपासून अनेक कला उपासकांनी निष्ठेनं कार्य करत आज चित्रकलेला समाज प्रबोधनाचा एक महामार्ग म्हणून समाजात प्रचलित केलं. समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक मोठं शस्त्र म्हणून चित्रकलेनी आणि कलाकारांनी कार्य केलं यात शंकाच नाही. अनेकांनी यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे नुकतंच गडचिरोलीत बघायला मिळालेलं चित्रकलेचं हे प्रदर्शन. गडचिरोलीतील सौभाग्यवती छाया पोरेड्डीवार या एक गृहिणी. सामान्यतः गृहिणी म्हटलं की घरकामात रमलेली व्यक्ती आपल्याला कळते, पण त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आणि कलेप्रती असलेला ध्यास माणसाला असाध्य ते साध्य करण्याची शक्ती देतो. संगीताचा वारसा लाभलेल्या छाया पोरेड्डीवार यांना मात्र रुची जडली ती चित्रकलेची. चित्रकलेचा ध्यास त्यांनी बालपणापासूनच घेतला, पण प्रसिद्धीची ओढ केली नाही. आज वयाच्या उत्तरार्धात आपल्या केलेल्या कार्याचा मागोवा घेताना केवळ इतरांनाही त्यात सहभागी करावं याच उद्देशाने छाया पोरेड्डीवार यांच्या चित्रांचं प्रदर्शन नुकतंच गडचिरोली इथे भरवण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रकाश आमटे आणि लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या संचालिका डॉक्टर सौभाग्यवती मंदाकिनी आमटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. तर या प्रसंगी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक गुणवंत देवघरे आणि प्रसिद्ध चित्रकार मिलिंद लिंबेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुख असो की दुःख असो, उन्हाळा असो की पावसाळा असो, कला ही त्याच्या जीवनामध्ये नेहमीच रंग भरण्याचं काम करते व त्या कला क्षेत्रातील मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण सर्वजण इथे आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. मित्रहो, असं म्हणतात की देवाने प्रत्येकात मनुष्याला काही गुण दिले असतात, पण त्या गुणांचा सन्मान करण्याचं सामर्थ्य फार थोड्या लोकांमध्ये असतं. आज
त्या मर्यादित मंडळींमध्ये आईचा समावेश होतोय, ही खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची अशी बाब आहे. सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने चित्रकलेचा आणि संपूर्ण कला क्षेत्राचा सदैव सन्मानच केला आहे आणि आज त्या सन्मानाला तुम्हा सर्वांच्या साक्षीनं खरं मुहूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे, हे मला इथं सांगितलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी डॉक्टर प्रकाश आमटे आलेले आहेत व सौ मंदाताई सुद्धा इथे आलेले आहेत. मला असं वाटतं की आईच्या प्रदर्शनीला मागील 35 वर्षांमध्ये मिळालेली ही सर्वात मोठी पावती आहे. दुर्गम भागात त्यांनी जी आपली लोकांप्रती ही सेवा दिली आहे त्याबद्दल कोणीही त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं असे चरण आज आपल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला लाभले. त्यामुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजून घेते. कलेविषयी सांगायचं म्हणजे माझं बालपण अतिशय कलात्मक, जिथं म्हणजे ज्या घरी ज्या कुटुंबामध्ये पूर्ण म्हणजे माझे वडील त्यांना ती दृष्टीच होती, तशी कलात्मक दृष्टी होती. संगीतमय वातावरण घरी असायचं, वडील पेटी वाजवून भजनं म्हणायचे, त्यामुळे आमचं सगळं त्या याच्यातच बालपण गेलं. घरी दाजींनी मला मोठं देवघर आहे त्यांचं, त्यामध्ये लावण्याकरता कृष्णाची अनेक चित्र त्यांना संग्रहित करण्याची सवय होती, त्यामुळे त्यांनी चांगली चांगली चित्र मला दिली आणि छाया तू हे कर असं सांगितलं. मी हळूहळू एक चित्र दुसरं चित्र असं वारंवार करत गेली, चित्रामागून चित्र तयार होत गेली आणि तिथूनच माझी कृष्णाप्रती एक भक्ती म्हणा किंवा ओढ निर्माण झाली. या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना प्रकाश आमटे म्हणाले, एक साधं उदाहरण आहे की आयुष्यामध्ये कलेला किती महत्त्व असावं. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक दिग्गज लोक म्हणतोय. लता मंगेशकरांनी आपल्याला जगाला सगळ्यांना मंत्रमुग्ध करून दुःखाच्या वेळेला त्यांची गाणी ऐकली की लोकांचं मन रिझवायला त्याची मदत होते. गायक आहेत, कलाकार आहेत, चित्रकार आहेत. काय त्यांनी आपल्या मनोगत सांगितलं की त्यांनी या राजकारणी घराण्यातून राहूनसुद्धा अशा प्रकारे सुंदर चित्र निर्माण करायचा छंद जोपासला. ही फार मोठी गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये इंटरनेटच्या जमान्यामध्ये, मोबाईलच्या जमान्यामध्ये थोड्याशा पिढीला कलेकडे वळवण्यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा तऱ्हेच्या प्रदर्शनामधून नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल. कारण मग किती वेळ आपण त्याच्यावर वाया घालवतो. इंटरनेटवर वेगवेगळे नाव आहेत, मला त्याची माहिती नाही काय काय. पण कला आणि साहस माणसाच्या जीवनामध्ये खूप अत्यंत आवश्यक आहे. नाही तर आयुष्य अगदी मिळमिळीत होऊन जातं. त्याच्यामध्ये काही थ्रिल राहत नाही. साहसाबद्दल बोलायचं झालं तर अगदी अपंग व्यक्तींनी एव्हरेस्टचं शिखर पार केलेलं आपण पाहतोय. काय गरज होती कृत्रिम पाय लावून एव्हरेस्टवर चढायची. गेल्या वर्षी नायगारा हा सगळ्यात जगातला मोठा धबधबा आहे. तो दोरीवरून उभ्यानी पार करायचा एकाने प्रयत्न केला. तर साहस आणि कला हे आयुष्यामध्ये खरोखरच त्याची खूप मोठी गरज आहे. नाही तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही. आम्ही ज्या आदिवासीमध्ये काम करतो, भारतामध्ये जितके काही आदिवासी आहे त्याच्यात गरिबी आहे, दुःख आहे. असं असूनसुद्धा त्यांचं जीवन सुखकारक व्हावं म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी कलेला आपापल्या परीने आत्मसात केलेलं आहे. काय गरज होती करायची. आदिवासींचं नाच आहे, आदिवासींचं पेंटिंग आहे, आदिवासींमध्ये कार्विंग आहे, वूड कार्विंग आहे. तर नुसतंच आपले 2 वेळा खायला मिळालं आणि आपण दारू पिऊन राहिलो याच्यामध्ये कोणाला समाधान नसतं. आयुष्यामध्ये खरोखरच कलेला इतकं महत्त्व आहे, त्याच्यातून आनंद मिळतो. तर पैशामुळे किती जरी आपल्याला सगळ्या गोष्टीचा उपभोग करायला मिळाला पण त्याच्यात समाधान मिळत नाही. समाधान हे अशा गोष्टीतून मिळतं की तुम्ही आपल्या आवडीची गोष्ट ज्याच्यातून स्वतःला आनंद मिळतो आणि त्याबरोबरच जगाला त्याच्यातून काहीतरी आपण त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न होतो. या प्रदर्शनाला भेट देणारा प्रत्येकच जण मनात कुतूहल घेऊन चित्रांचा आनंद घेत होता. विश्वाच्या भिन्न भिन्न कला आणि संस्कृतीचं उदात्त चित्रण.
निसर्गाचं विलोभनीय दर्शन छाया पोरेड्डीवार यांच्या चित्रातून अगदी सहजगत्या दिसून येतं. समाजातल्या विविध प्रकारच्या लोकांनी या चित्रकला प्रदर्शनीला भेट दिली आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. मी आज जे हे कलेचं जे प्रदर्शन आहे छायाताईंनी काढलेलं, ते बघून मला खूप अप्रतिम असा आनंद झाला. यापूर्वी मी अशा कला कधीही बघितल्या नाही. चित्र केवळ काही रेषा नाहीत, नुसताच कुठलाही आकार नाही, कुठलंही रूप नाही, तर त्यात आहे चित्रकाराचं अस्तित्व, त्याचं सर्वस्व, जे तो रसिकांना समर्पित करत असतो. चित्रांची समर्पकता, विषयांची निवड आणि मांडणी अत्यंत आकर्षक आहे, असं चित्र बघणारा प्रत्येकजण म्हणत होता. कितीही कठीण परिस्थिती आली तरीही आपण न डगमगता आपलं कार्य अविरत जोपासण्याचा हा संदेश छाया पोरेड्डीवार यांनी आपल्या चित्रातून जपल्याचं दिसून येतं, यात शंकाच नाही.